तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या अडगाव बुद्रुक शिवाजीनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील हितेश किसनराव हागे यांना महसूल व वन विभागातर्फे उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या गौरवाबद्दल अडगाव बुद्रुक व शिवाजीनगर ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी मालगेवाडी येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। सेंट्रल कृषी सेवा सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनमोहन व्यास, गोपाल कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन हितेश हागे यांचा गौरव करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी हागे यांच्या 17 वर्षांच्या उल्लेखनीय सेवा कार्याचा गौरव करत मिळालेला पुरस्कार त्यांच्या कर्तव्यनिष्ठ व उत्कृष्ट कार्याची पावती असल्याचे मत व्यक्त केले। कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेळे, अडगाव बुद्रुक। आपल्या गावातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय फाफटजी काका, माजी जिल्हा सदस्य सभापती गोपाल कोल्हे, शेतकरी संघटनेचे विद्यार्थ्यक्ष आमचे मित्र लक्ष्मीदादा, शिवाजीनगरचे माजी उपसरपंच आरिफभाई, युसुफभाई, अडगावचे माजी सरपंच विद्यमान सदस्य तसेच पत्रकार अशोकजी घाटे, आमचे मित्र हेमराजजी काळपांडे, उपस्थित माझा वर्गमित्र परिवार, गावचे रमेश भोखंडारे, राहुल तसेच रहमान शेख, पत्रकार मंडळी, ज्येष्ठ पत्रकार माणिक भाऊ, नितीन आणि सर्व उपस्थित, आज हे मान्यवर मंडळींनी आणि मित्रमंडळींनी पाटील नाट्य आमचा दरवर्षांना साजरा करतो तो निश्चित आला, परंतु यामध्ये आज या लोकांनी आपल्या भाषणात माझं जे कर्तव्य होतं त्याने ते विस्तृतपणे मांडलं, परंतु गाव अडगाव शिवाजीनगर हे सांभाळत असताना आमच्याला जबाबदाऱ्या पडतात, कारण कायद्याच्या समोर सर्व गोष्टी कराव्या लागतात। कधी काळी गावासाठी लोकांचा निर्णय पण घ्यावा लागतो, ज्या गोष्टी मनाला पडत नाही तो पण त्यांना घ्यावा लागतो। आज मला जर गावात साथ दिली नसती वेळोवेळी, गावातल्या प्रत्येक घटकानं लहान मुलापासून तर ज्येष्ठापर्यंत गावावर जेव्हा जे संकट आले त्यासोबत गाव माझ्यासोबत हिंमतीनं उभं राहिलं। माझ्याकडे अनुभव नव्हता, प्रत्येकाने सांगितलं मी कशा परिस्थितीनं आलो। गाईडर नव्हतो, गाईडर कोण झालं हे अडगावचेच लोक आणि गाईड केलं काय झालं पाहिजे। त्यामध्ये काकाजी असो, अशिव असो, गोपाल भाऊ असो, रहमान सेठ असो किंवा माझे वर्गमित्र असो, या सर्वांनी गाईड केलं। सर्वात अगोदर मी संकट बघितले, गावात आले राईट 17चा, तोपर्यंत इझी गेलं, तोपर्यंत मी कधी एवढी मोठी जंगल पाहिली नाही, पण ज्यावेळेस घटना झाली, गाण्या मॉब पाहला, एक शिपाई अनेक मी, परंतु मग सर्व धर्माच्या लोकांनी, सर्व धर्माच्या, त्यामध्ये हिंदू नाही राणा बसलेंद्र, सर्व लोकांना आपापल्या परीनं दंगल रोखायचा प्रयत्न केला, जिथला तिथे रोखले। रात्री येऊन 2:30 वाजता रहमान सेठला उठून युसुफभाईच्या घरी गेले, त्यांना इकडे आणलं, त्या गोष्टी रात्रीला कंट्रोलिंग केली। काकाजी भर पावसात माझ्यासाठी आहे, काकाजी जावं लागते, मला कर्तव्य पाहिजे, म्हटलं माझ्या वेळेवर झाला मी येतो, त्यांनी मला केलं। गावामध्ये शांतता सुरक्षित राखण्यासाठी बऱ्याच मित्रमंडळीचा, येऊन तो कधी कधी पत्रकार मंडळीचा एखादी गोष्ट आम्हाला दिसत नाही, माहीत नसते, परंतु आमचं लक्ष वेधण्याचं काम ते लोकच करतात। त्यानंतर हेतू प्रामाणिक असतो की हे कायद्याला सोडून होता या गोष्टीकडे लक्ष द्यावं। येऊन तो वरिष्ठ मंडळी आहे का ज्युनियर मंडळी आहे, परंतु हे करत असताना कधी काळी कोणाचं मन दुखावशी, परंतु त्या ठिकाणी हेतुबद्धपणे कोणासाठी मी असं केलेलं नाही, करणारही नाही। आज अशोकने व्यक्त केला विचार की फ्युचरमध्येही तो आजपर्यंत जगात आला असंच राहायला पाहिजे, माझी तयारी तशीच राहील गावासाठी। गोपालभाऊ बोलले, ज्येष्ठाचं योग्य मार्गदर्शन जे मिळालं मला त्यानुसार मी वागलो, कारण जे पाटील की मी बघितली होती, गावाला बघितली होती, ते मला पसंत नव्हती,
किंवा मी जे पाहतो ते मला सोर्सेस वेगळे तयार करायचे होते. सोबत मला माझी टीम पण मोठी करायची होती. आज इथं लोक आहेत ते बाहेरगावचे आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काकाजी माझे मित्र आणि पार्टनर जगरवे आलेले आहेत. आज आम्ही सोबत 20 वर्षापासून काकाजी हा विषय नाही, कॉलेजपासून सोबत आहे, आजही सोबत आहे. त्यांचीही चांगली प्रगती झालेली आहे. आज प्रॉपर्टीमध्ये एक नाही तर प्रतिष्ठित त्यांचं नाव आपण घेतलं जातं सर्व समाजात. असे मित्र लाभले मला. त्यानंतर राजूभाऊ कुठे आहेत, संतोष खवई, जाधव, पांडव गुरुजी, सपका विजयभाऊ, दौदे गुरुजी, सर्व मित्र माझे तेच नाही. सकाळपासून आज कार्यक्रमाला जे झटले विनोदभाऊ मानगे, अनिरुभाऊ मानकर, अभिजित ढके आणि सर्वांनी ज्या कार्यक्रम 5 तारखेला ठेवायचं केलं होतं, परंतु आमचे मित्रमंडळीशी भेटले की परत कार्यक्रम शक्य होणार नाही म्हणून त्यांनी हा यामध्ये गाव जर विचार केला की गावासाठी काय करावं लागते, तर गावासाठी आप्पाजी असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, मी फक्त कॉल केला. आज एवढं मोठं गाव आहे का शिवाजीनगर फक्त कंट्रोलिंग मोबाईलवर होते. का होतं, त्या लोकांनी माझ्याकडे विश्वास दाखवला आणि मी त्याला पाडला तेवढा. त्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्येही आपल्या गावाला जसे बाकीच्या गावाला सील लागले होते, पूर्ण संचारबंदीची परिस्थिती झाली होती. अडगाव शिवाजीनगर खूप मोठं होतं. ज्या गावात 10 पेशंट निघाले ते गाव सील केला जात होतं. त्या गावातले सर्व व्यवहार बंद केला जात होते. त्याचा परिणाम असा होत होता की सर्व शिक्षित नाही. सुरुवातीला कोरोना आला, जर आपल्या गावाला सील लागलं म्हणजे कोरोना खूप मोठा आला हा समज आपल्या गावातले सर्व लोकांत होता. सुरुवातीला कोरोना आला त्यावेळेस चांगले डॉक्टर नाही, हॉस्पिटल बंद केले, पेशंटला चेक केलं नाही. परंतु मला त्यावेळेस गावाला मदत केली. 10 पेशंट झाले, मला PSCने मदत केली. त्यांनी नीलचे सांगितले की नील झाले. 7 वर्षाला गावाला सील लागावं म्हणून माझ्यासोबत इथले बरीच मंडळी तहसीलदारसोबत बोलली, साहेबांसोबत बोलली. त्या मेडिकल साहेब होते की नाही बा हे रिपोर्ट घ्या तुमच्या डॉक्टर साहेबांचे, गावाला सील नाही लागू दिलं. पूर परिस्थिती आली. यावेळेस अशोक वायडे असो, संजीव राधनकर असो, गोपालभाऊ बोलले असो किंवा इव्हन तर कुठलंही काम आलं तर त्या प्रत्येकानं मला मदत केली, तेही निस्वार्थपणे. अशीच मदत पूर्ण गावाची मला भविष्यातही राहो हीच मी गावाकडनं मित्रपरिवाराकडनं अपेक्षा ठेवतो. आणखी एक व्यक्त करतो की अशोक बोलले मगाशी की मला कधीही गर्व ना हो कुठल्या गोष्टीचा, ही नम्रता माझ्यात राहो. जर कुठं चुकत असेल, आज तुम्हाला लहान भाऊ म्हणून सर्वांना सांगतो किंवा मी मोठा जरी असलो, जर मी चुकलो तर प्लीज गाईड मी, मला सांगा तुम्ही चुकताय. मी माझी चुकलो असेल तर मी मानायला सुधारायला तयार राहील. कारण काय आपली पाठ आपल्याला दिसत नाही. एवढं बोलतो. आणि तुम्ही जो माझी मित्रमंडळी गावकरी आणि सत्कार घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि प्रेम असंच कायम असू द्या एवढं मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.